कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक तब्बल 10 वर्षानंतर होत आहे आणि ती 15 जानेवारीला होणार आहे। तत्पूर्वी नॉमिनेशन भरल्यानंतर आज आमच्या पूर्ण पॅनलची 24 नंबर पॅनलची बिनविरोध निवड झालेली आहे। त्याबद्दल मी सर्वात प्रथम आमच्या पक्षाचे नेते तथा माजी मुख्यमंत्री, विद्यमान मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, आमचे लाडके खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, या विभागाचे आमदार सन्माननीय रवींद्र चव्हाण आणि युतीचे सर्व नेते आणि पदाधिकारी यांचे मी सर्वात प्रथम धन्यवाद मानतो। 1995ला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत प्रथम निवडणुका झाल्या आणि त्यानंतर पहिल्यांदाच शिवसेनेचे 4 लोकप्रतिनिधी बिनविरोध निवडून येत आहे। ही खरी जर श्रेय असेल ते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आमचे लाडके खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना जातं आणि ह्यासाठी ते सर्व सहकार्य आहे मागील 2-3 दिवसापासून हे त्यांनीच केलेलं आहे आणि त्यांच्यामुळे हे शक्य झालेलं आहे। आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे डॉक्टर श्रीकांत शिंदे ज्या पद्धतीने विकास कामं करत आहेत मागील 3 टर्ममध्ये ती अत्यंत प्रभावीपणे आहेत। या शहरातले रस्ते काँक्रिटीकरण असो, मेट्रोचं जाळे असो, पाण्याची व्यवस्था असो, इंडोर स्टेडियम गेल्या 15 दिवसापूर्वी ज्याचं ओपनिंग केलं, 180 कोटीचा प्रोजेक्ट आहे, ऑलिम्पिक दर्जाचं जलतरण तलाव आहे। अशा कामामुळे येथील लोक समाधानी आहेत आणि लोक शिवसेनेवर पूर्ण विश्वास आहे आणि त्याचंच हे आजचं फलित आहे। ही महायुती आहे। नाही, माझ्या पत्नी सौ विनीता राणे ह्या प्रथमच निवडून आल्या होत्या 2015 साली आणि त्या महापौर झाल्या। अर्थात आम्ही निवडून आल्यानं आम्ही स्पष्ट बहुमत नव्हे तर आम्ही पूर्ण बहुमताने या ठिकाणी येणार आहोत आणि जी श्रेष्ठी माझ्यावर जबाबदारी देईल। आज मी 25 म्हणजे वर्ष या महानगर माझं 25वं वर्ष आता मी पदार्पण करणार 5व्या टर्ममध्ये। जे काही माझा जो अनुभव आहे, माझा अभ्यास आहे, त्याला अनुसरून पक्ष जो माझ्यावर जबाबदारी देईल ते मी निश्चित पार पाडेन आणि यशस्वी मी ती पूर्ण करेन। शेवटचा प्रश्न, विजय हे बघा, हे सर्व जे शक्य झालं हे मतदारांमुळे। मला 5 टर्म मतदारांनी जो माझ्यावर विश्वास ठेवला, विश्वास तो म्हणजे मी त्याचं शब्दात वर्णन करू शकत नाही। माझ्या प्रभागातील सर्व लोकांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि तेवढाच माझाही त्यांच्यावर विश्वास आहे। मी अनेक वर्ष त्यांच्याशी जुडलेलो आहे, सामाजिक कामं करत आहे, त्यांच्या अडीअडचणी बरोबर आहे आणि ह्याचंही सर्व श्रेय माझ्या सुज्ञ अशा नागरिकांना जातं। त्याचबरोबर माझ्याबरोबर काम करणारी टीम ह्यालाही जातं। मात्र मला आज एक खंत अशी वाटते, गेल्या निवडणुकीत माझा एक सहकारी मधुकर गावकर या ठिकाणी माझ्याबरोबर होता, पण तो आज यावेळेस नाही आहे। ह्याची आम्हा सर्वांना खंत आहे, त्याचंही आज आम्हाला स्मरण होत आहे।